आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। विकासाच्या नावाखाली स्वप्न उभारले जाते, पण त्या स्वप्नांच्या पायातच जर भ्रष्टाचाराची रेती भरली गेली तर 34 लाख रुपये दलित समाजासाठी समाज मंदिर आणि सुरुवातीलाच निकृष्ट कामाचे गंभीर आरोप। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। आजचा विशेष रिपोर्ट आहे जामनेर तालुक्यातील सांब्रोत येथे समाज मंदिर बांधकामावरील गंभीर प्रश्न। 34 लाख रुपये खर्चून 27 बाय 51 फुटाचे समाज मंदिर उभारताना समाज मंदिर पायाच्या फुटिंग मापात नाही। सिमेंट, रेती, गिट्टीचे प्रमाण संशयास्पद। नाल्यालगत सैल जमिनीवर बांधकाम। ग्रामस्थांनी स्वतः सिमेंट पुरवल्याचा आरोप। जर पायाच कमकुवत असेल तर इमारत किती दिवस टिकणार? आता थेट प्रश्न प्रशासनाला। पंचायत समितीचे अभियंता कुठे होते? साईट व्हिजिट केली का? मातीची तपासणी, लोड कॅल्क्युलेशन, स्ट्रक्चर डिझाईन याची खात्री केली का? की फक्त कागदोपत्री मंजुरी देऊन जबाबदारी संपवली? गटविकास अधिकारी महोदय, 34 लाखाच्या कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी तुमची नाही का? MB बुक, मोजमाप पत्रक, बिल पास करण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करणार का? की डोळे झाक करून निधी खर्च दाखवला जाणार? ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचा निधी खर्च होत असताना तुम्ही साईटवर किती वेळा भेट दिली? काम निकृष्ट असल्याची तक्रार असताना कारवाई का नाही? सरपंच महोदय, गावाच्या विकासाची शपथ घेतली आहे, मग दलित समाजाच्या मंदिराच्या कामाचे लक्ष ठेवणे हे तुमची जबाबदारी नाही का? की फक्त उद्घाटनाच्या फेतीपुरतंच नेतृत्व करायचं? हे फक्त बांधकाम नाही, हा प्रश्न आहे जनतेच्या पैशाचा, दलित समाजाच्या सन्मानाचा आणि प्रशासनाच्या प्रामाणिकतेचा। जर आज पाया कमकुवत असेल तर उद्या भिंत कोसळल्या तर जबाबदार कोण? MJ न्यूजने स्वतः सांब्रोत येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। MJ न्यूजने थेट या ठिकाणी जाऊन पाहणी केली, ग्रामस्थांची भेट घेतली, संपूर्ण वास्तव कॅमेऱ्यात कैद केले आहे। चला पाहूया MJ न्यूजचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमच्याशी अशाच बातम्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60।
काढून पुरं कोण टाकेले त्यानं वापरली पाहिजे तुम्ही आता अडून अडून काढून ये आणि माती भरून वापरली त्यानं अरे दसुता तुम्ही डेपो आता डेपो पाहिजे डेपो नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आपण आज जामनेर तालुक्यातील सामरवत या ठिकाणी आलेलो आहोत. इथं ग्रामपंचायततर्फे बौद्ध बांधवांसाठी एक मोठे समाज मंदिर नव्हे तर एक बुद्ध विहाराचे रूप देणारे समाज मंदिर बांधण्यात येत आहे. परंतु या समाज मंदिरामध्ये काहीतरी ठेकेदाराकडून आणि इंजिनियरांच्या दुर्लक्षामुळे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी इथं स्थानिक नागरिक करत आहेत. तरी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं काय विषय आहे. तर आपल्यासोबत आज इथं कुठे गेले तुम्ही घ्या ना, मग मला समजेल त्याच्यामध्ये काय बोलायचं नंतर. असे आहेत, त्यांना विचारू. बरं, जे समाज मंदिराचे काम चालू आहे ते किती रुपयाचे आहे साधारण? ते एक साधारण एस्टिमेट आहे 35 लाखाचं. 35 लाखाचे. हो. आणि इथं इंजिनियर कोणते काम करतात? इंजिनियर फक्त त्या दिवशी आला आखून दिलं. खड्डे खंदून 6 महिने झालेले होते. काम त्यांनी आता 1 महिना चालू केलं आहे, झाला चालू केलं आहे, पण काम एकदम निकृष्ट दर्जात चालू आहे. कामामध्ये त्यांनी एकदाच एक ट्रिप आणली गिरणाची, नंतर त्यांनी इथं जे खड्डे खणलेले होते त्याच्यामध्ये जे रेती निघली, त्या रेतीमध्ये यांनी अक्षरशः काम केलं आहे. खड्डे घेसूमध्ये जिथं गड्डे खणलेले आहेत हो. तिच्यातून जे घेसू निघले तिच्यातून पिल्लर भरले असं तुमचं हो म्हणणं हो असं म्हणणं आहे आमचं. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. आम्हाला काही कंप्लेंट आल्या, आम्ही स्वतः इथे येऊन बघितलं. आहे? त्या रेतीमध्ये माल कालवलेला होता आणि त्या मालामध्ये हे कॉलम भरत होते कॉलम भरत होते. आणि कॉलम अक्षरशः एकदम निकृष्ट दर्जाचं, पूर्ण खडी दिसते त्याच्यामधून, फिनिशिंग नाही आहे, काही नाही आहे. कॉलम एकदम तिरपे तारपे. किती बाय कितीचं काम आहे हे काम एक अंदाजे? एक अंदाजे तरी 50 बाय 25. 18 मीटर नाही, ते 22 आहे आपलं. 22 नाही 18 19 18 बाय 9 मीटर. 9 हा. 27 18 मीटर बाय 9 मीटर. हा. हा. तर सर्वात मोठं काम आहे. आणि सर्वात स्लॅब मोठं आहे काम त्याच्यावर. आहे. हो, स्लॅब आहे आणि मागे असं डोम आहे दीक्षाभूमीसारखं. त्यानंतर दुसरे स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल? हे काम तक्रारी केल्या जाते की निकृष्ट दर्जाचे, नेमकं तुम्हाला काय आढळलं? तक्रारी करून तर काही फायदा नाही आहे, कारण सर्व जे काय आहे ते ग्रामपंचायतचे सरपंच जे आहे ते आमच्या प्रगतीनगर वार्ड क्रमांक 3 मध्ये काहीच लक्ष घालून काम करत नाही. म्हणजे असं हेच नाही की साधारण कधी नुसतं गटारचं काम कधी असलं ते सुद्धा लक्ष घालून काम करत नाही सरपंच. पुन्हा अजून आमच्या वार्डातील जे 2 सदस्य निवडून दिले लोकांना प्रतिनिधी म्हणून, ते तर काहीच तयार नाही पाहायला डायरेक्ट. ते सुद्धा दुर्लक्ष. ते झालं, पण आपण एक जागृत ग्रामस्थ म्हणून काय सांगाल प्रशासनाला? जागरूक ग्रामस्थ म्हणून जर प्रश्नाला सांगण्यासारखं जर डायरेक्ट लाजवण्यासारखं आहे इथे जर म्हटलं तर. कारण मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी, गावाचा प्रमुख आहे, बूथ प्रमुख म्हणून काम पाहतो. आमचे सरपंच सुद्धा आम्हाला मागे खेचण्याचे प्रयत्न करतात. जे कार्यकर्ते आपण कामाविषयी बोलतो. कामाविषयीच बोलतोय सर मी. कामावर कधी आम्ही लक्ष कधी घालत असलो तिथे आमच्यावर कुठल्या ना कुठल्या परिस्थिती ज्यामध्ये आमच्यावर दबाव टाकतील, तिथे काही करतील. काही समजा आता इथे आम्ही पुढे जर झालो इथे, आता समजा इथे हे काम याच्या- करताना ह्या व काम तुम्ही ना काही करताना ढवळाढवळ पुढे- केली हा, तर तुम्हाला ते ढवळाढवळ त्रास द्यायचा प्रयत्न त्रास करतात. द्यायचा प्रयत्न करता. पण आता इथून पुढे आम्ही त्या त्रासला घाबरणार नाही. अशा गोष्टीमध्ये तुम्ही मंत्री गिरीश महाजन यांना काय सांगू इच्छिता की बुवा असं जर होत असेल तर कार्यकर्ते काय करतील पुढे? नाही, भाऊंकडे आम्ही ग्रामपंचायतची तक्रार करणार आहे. आता येत्या 1-2 दिवसामध्ये जर भाऊ घरी आले तर आम्ही सर्व कार्यकर्ते किंवा जे भाजपा शासित ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्या सहित आम्ही भाऊंकडे तक्रार करणार आहे की असा असा विषय आहे. आपण एवढा सरकार निधी देतो, गावासाठी निधी देतो आणि खर्च योग्य कामाला करतो, लागला योग्य पाहिजे. कामाला लागला पाहिजे, पण त्यासाठी ते काहीच वापरत नाही. यासाठी फक्त निवड आणि निवड आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणा का सर्वसाधारण समाजक कार्यकर्ता म्हणा हा काही करू शकत नाही.
इथे फक्त करू शकतो तो ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत अधिकारी. म्हणजे ग्रामस्थांना कोणतेही इथं म्हणजे प्राधान्य दिलं जात नाही किंवा त्यांचं ऐकून घेतलं जात काहीच नाही. नाही, काहीच नाही. बोलायला गेलो उद्या 3 रोजी आम्ही आता 3 दिवस होते अगोदर हे बुजलेलं नव्हतं. हम्म. मी बोलायला गेलतो, मी माझे स्वतः मोबाईलनं फोटो काढलेले, भीमचे फोटो काढलेले. हम्म. त्या भीम मध्ये मी बोलायला गेलतो तो कॉन्ट्रॅक्टदार येऊन सनमावर ताईट झालेला. कॉन्ट्रॅक्टरचे नाव माहिती आहे आपल्याला? नाही नाव मालूम नाही, तो म्हणे आधी कोण आहे. आता स्वतः ह्याच आधी तो काय नाव आहे? कॉन्ट्रॅक्टरचं नाव बोलावरचे आहे विजय सिंग पाटील. विजय सिंग ते 3 पार्टनर आहे. एक चौधरी भुसावळचा बरं, ते आहे. काम करत असताना इथं हजर राहता का? नाही राहत. नाही राहत. नाही राहत. इंजिनियर येऊन सण काही पाहणी मी स्वतः केली? त्यांना फोन केले 5-6 वेळा फोन केले तरी ते मी- इथं येतानी बघतानी. मी काल आणि फोन केला त्याला. त्या दिवशी चौधरी साहेब आले होते भुसावळचे. हम्म. त्यांना पण काम दावलं. त्यांनी अक्षरशः त्या उकिरड्याचे घाण त्या याच्यामध्ये टाकली आहे, भरती म्हणजे केलेली. जे दुसरे पार्टनर आहे त्यांचे ते आल्यानंतर त्यांनी अजून उकरड्याची घाण त्या हो, म्हणजे कॉलम फुटिंगाचे जे टाकली. उभे झाले तिच्यामध्ये टाकली. हो तेच पण टाकली. मुरुम इथं आणलेला नाही. नाही आणलाय. मुरब्बी नाही. आणि काय काल सांगा? काल मी ते ना फोन लावला हम्म. ठेकेदारांना, तर ते मला बोलत होते की बा म्हटलं 4 महिन्यापासून हे काम चालू आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरं बौद्ध विहार म्हणून काम चालू झालेलं आहे. हम्म. ते पण त्याच्यानंतर काम चालू झालं, त्याच्यानंतर वरती काम केलं. हम्म. हे त्याच्या आधीचं काम चालू आहे. तर त्यांना मी बोललो, म्हटलं का हो हे काय, म्हटलं तर ते मला बोलत होते म्हणे बाबा आम्ही आमच्या जो पैसा नाही सध्या, म्हणे आम्ही उधार काम करत नाही, म्हणे रोकडा काम करतो आम्ही, तर त्याच्यामुळे थोडं लेट चालू आहे म्हणे. आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही लक्ष घाला याच्यामध्ये थोडं. त्यांचं म्हणणं आहे की या कामाला निधी आलेला नाही, आम्ही घरून खर्च करतोय. हा करून खर्च करतो, असं पण त्यांचा निधी बोलायचा उद्देश होता ना हो त्या पण दिवशी. निधीचं पुले न निधी नाही, दिल्याशिवाय नाही, हा, त्यांचा हा, बोलायचा ते- उद्देश ते- तोच झाला त्यांचा ना. बोलायचा उद्देश तो आहे. हम्म. आणि तुम्ही बघा रीती किती निष्कर्ष याची वापरल्या जाते. हम्म. जसं काही इथे असं एक 15/10 ची करून खोली, देणे म्हणजे करून नाही देणे नाही बुवा. 15/10 ची खोली बांधून देणं ही अशी त्या अक्षरच्या त्याच्याजवळ सिमेंट कधी नसलं तर एक सिमेंट कोणी इथून आणता, हा, त्याच्याजवळ ते रेती कधी नसली कोण अजून घेतले हो. आता सांगितलं. त्यांच्याकडे जर हम्म. रेती नसली तर ते गावातून उसनवार रेती घेऊन येतात, खडी उसनवार घेऊन येतात. एवढं मोठं काम आहे, तुम्ही बघा. तिकून कामावर तुम्ही एवढं मोठं काम आहे, तुम्ही तिथे मटेरियल पडलंय, मटेरियल बघा बाकी किती फक्त. मी प्रशासनाला एक सांगू इच्छितो, एकूण 34-35 लाखाचे काम आहे आणि जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना जे काम दिलेलं आहे त्या कामामध्ये काम सुरू असतानाच त्यांचे रेती कमी पडेल, खडी कमी पडेल किंवा आसारी कमी पडेल, तर ते कमी पडल्यानंतर ते स्थानिक जे नागरिक आहे त्यांच्याकडून घेऊन सण हे काम पूर्ण करत आहेत. तर अशा ठेकेदाराला खरेच इंजिनियराने काम दिले पाहिजे का? जे आता मी तुम्हाला असं तोंडी न सांगता ज्यांनी सिमेंटची थैली दिलेली आहे ते ग्रामस्थ सुद्धा आपल्यासोबत आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्याकडे घेऊन जातो आणि सांगतो. दादा, तुम्ही ना सिमेंटची थैली दिली हा होती, दिले सांगा. होते 6 थैल्या दिल्या होत्या. 6 थैल्या दिल्या होत्या. एक नाही दिली होती, 6 दिल्या होत्या. 6 दिल्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडे सिमेंटच नव्हतं. नाही. म्हणजे खरंच त्या बनवलं घ्या. ठेकेदारांना या कामाचा अंदाज आहे का? पुरं काम राहतं बघ, घ्या 6 थैल्या टाकून घ्या आणि घ्या पुरं करून सनी एवढं आता इथे पुरं करणं तर म्हणलं घ्या तर टाकून आपण घ्या. बघितलं की 5 ते 10 ठेकेदारांना हजार आपण जे काम करतोय ते काम त्याला किती मटेरियल लागणार हे देखील माहिती नाही, की आता सध्या घडीला फुटिंगांचे काम चालू आहे. त्या फुटिंगामध्ये किती आसारी लागणार आहे, किती रेती लागणार आहे, किती खडी लागणार आहे. दुसरा म्हणजे ग्रामपंचायत सदस्य यांनी अशी तक्रार केलेली आहे की त्यांनी प्रत्यक्षात असं पाहिलं की ते रेती सुद्धा अवेलेबल नव्हती. हे जे खड्डे खणलेले आहे याच्या खाली साम्राट पट्टा म्हटला म्हणजे रेतीचा भाग आहे पूर्ण, त्याच्या हा नाल्याच्या बाजूला आहे. आणि हे खड्डे खणताना अक्षरशः खाली थोडे घेसू किंवा रेती लागलेली होती. ते रेती काढून सण सुद्धा त्यांनी फुटिंगा भरला, असे प्रत्यक्ष त्यांचा जो व्हिडिओ आहे. तर अशा ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर किंवा ग्रामसेवक, सरपंच आणि इंजिनियर यांना खरंच ग्रामस्थ इथं त्यांचं स्वागत करणार आहे की खरंच तुम्ही जे काम करत आहात ते तुमच्या घरूनच करत आहात, असं देखील यांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. काय सांगाल? काय सांगत होता तुम्ही? विटांचा काय विषय होता? विटांचा विषय म्हणजे अक्षरशः या कामासाठी मिनिमम लागणारे तर म्हटलं 5 ते 10 हजार वीट लागणारी आहे. हम्म, हम्म, आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे. हम्म. हे येऊन किती वीट येणार आहे? 1,000 ते 1,500-2,000 त्यापर्यंत वीट आहे. तसे आणतील म्हणा. आता एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट जर आहे, सरकार एवढा निधी देतोय तर तुम्हाला. आपण बघितलं इथं सिमेंटची वीट आणलेली आहे, परंतु आता या इस्टिमेट मध्ये नेमकी वीट सिमेंटची आहे की जे आपण जे नेहमी वापरतो रेग्युलर ते वीट आहे, हे देखील पाहण्याचा एक मोठा दृष्टिकोन आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे जे कॉलम भरलेले आहे, या कॉलमच्या खालचा भाग अक्षरशः तुटलेला असताना इथं मी तुम्हाला फुटेज दाखवतोच. ते फुटेज बघून सर तुम्ही पाहू शकता की एक कॉलम अर्धवट भरल्या गेलेले आहेत.
आणि विशेष म्हणजे मापानुसार नाही आहे. एखादी कॉलम तिरपा आहे तर एखादी, मी कॅमेरामॅनला सांगेल की समोर दाखवा, की एका लाईनीमध्ये तुम्हाला एकही कॉलम दिसणार नाही. आणि खालती काय केलं या माहिती बी नाही नागरिकांना काहीच. आणि दुसरा विषय, ज्या फुटिंगा असतात त्या खोदल्यानंतर, ते भरल्यानंतर त्यामध्ये मुरुम टाकला जातो, जेणेकरून त्याला पकड बसेल. कारण कचरा कुंडी होती इथली जे जमीन आहे हे भुसभुशीत आहे. उद्याच्या दिवशी एवढा मोठा स्ट्रक्चर जर उद्या काही अनुचित प्रकार घडला तर याची जिम्मेदारी कोण घेईल? प्रशासनाला नक्कीच इथलं जनता प्रश्न विचारत आहे, हे मागासवर्गीयांचं समाज मंदिर आहे, याकरता याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? असे अशी मागणी आणि असा सवाल इथं प्रशासनाला नागरिक करत आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे. इथं 16 आहे, मध्ये 16 वापरलेली आहे. आणि इथं जर म्हटलं हा शेवटचा टप्पा, हा 12 आहे. 12 सरी आहे. यामागील नेमकं कारण आता आपण इंजिनियरला विचारू, की शेवटचे जे कॉलम आहे ते 12 मध्ये सरीत काम झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे सुद्धा 12 मध्ये काम झालेलं आहे. इथले स्थानिक इंजिनियर यांनी सांगितलं की तिवारी साहेब यांना हे काम दिलेलं आहे. आणि इथल्या स्थानिक नागरिकांनीच हे फुटिंग भरताना काही फुटेज MJ न्यूजपर्यंत पोहोचवलेले आहे. मी तुम्हाला ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेच. या ठिकाणी पाणी देखील मारल्या जात नाही अशी तक्रार देखील या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. बघू शकतो आपण, सामरोद गाव समोर दिसतंय. आणि हा जो कॉलम बघितला, हा कॉलम किती फिनिशिंग मध्ये आहे हे तुम्हाला दिसेल. आताच कॉलमला कट जात आहे. बघू शकतो आपण, वरचा जो वाढलेला आहे त्याच्या खाली कट गेलेला आहे, त्याच्या खाली परत कट केलेला आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं काम ठेकेदार करत आहे, प्रत्यक्षात इथे इंजिनियर येऊन बघतो किंवा नाही बघत, या देखील प्रश्न इथे उद्भवलेला आहे. पुढील आपण माहिती आता स्थानिक इंजिनियर तिवारी यांच्याशी विचारणा करणारच आहोत. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.